बुद्धिमान असाल तर ह्या देशाचा इतिहास वाचा. खरोखर तुमच्यामध्ये बुद्धी जिवंत असेल तर ह्या भारताचा इतिहास समजून घ्या. अरे ह्या भारत देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी एक लवचिंबक होऊन ह्या जनतेला आपल्याकडे वळवलं ना, त्या त्या महापुरुषाची हत्या करण्यात आली. त्या त्या महापुरुषाला काहीतरी कारणावरून मारण्यात आलं. ह्या देशाचा इतिहास सांगते. फक्त गरज आहे तो इतिहास बारकाईनं वाचण्याची. ती गरज आहे ह्या देशाचा इतिहास बारकाईनं बघण्याची. अरे महापुरुष मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्या महापुरुषांनी एकट्या कोणा जाती धर्माचा विचार केला नाही तर साऱ्यांचा विचार केला. तरी पण ह्या देशामध्ये काही हरामखोर लोकांनी असे खूप महापुरुष होऊन गेले की त्यांची हत्या करण्यात आली, प्लॅन करून त्यांना मारण्यात आला. हा एक इतिहास आहे ह्या भारत देशाचा मित्रांनो. आणि त्या महापुरुषांना का मारण्यात आलं याचं कारण हे आहे की महापुरुष हे आम्हाला सत्याचा मार्ग सांगत होते, खऱ्या जीवन कसं जगायचं हे सांगत होते. आणि इथल्या काही मनुवादी हरामखोरांना असं वाटते की ह्या देशातला माणूस, ह्या देशातला भारतवासी जर का खऱ्याने सत्याने जगायला लागला तर आमचं काही खरं नाही. आणि म्हणून हे हरामखोर काही लोक आजही महापुरुषाचा विरोध करतात. अरे टेजवर नाव घेतात फक्त नावापुरतं. कारण जेव्हा हे कुठं कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जाती धर्माचे माणसं असतात आणि टेजच्या मागं टेजवर महापुरुषांचे फोटो असतात, ते फक्त दाखवण्यासाठी. जर काय खरोखर महापुरुषांनी यांनी मांडलं असतं तर ह्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, खासदार, आमदारांनी ह्या भारत देशातल्या गरीब लोकांवर अन्याय केला नसता मित्रांनो. हे टेजवर एक बोलतात, टेजवर गोड गोड बोलतात आणि मागचे यांचे रूप बघाल तर राक्षसापेक्षा भयानक. एवढे खतरनाक हे चाल ह्या भारताच्या गरीब लोकांसोबत खेळतात. विचार करावं, हे जेव्हा 5 वर्ष कोणत्याही पक्षामध्ये असो, कोणत्याही पार्टीमध्ये असतो, जेव्हा हे निवडून येतात तेव्हा हे 5 वर्षामध्ये छोटं पद असेल तरी यांची पिढी 1, 2, 3, 4, 5 पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमवतात. आणि हा पैसा सर्व येतो गरिबाकडून. गरिबाला लुटतात, गरिबाला आपल्या विश्वासात घेतात, गरिबाच्या विचाराची हत्या करतात. आणि आम्ही गरीब लोक ह्या हरामखोर लोकांना विश्वास ठेवून त्यांना मत देतो. पण आमचा अधिकार आम्ही मागत नाही, आम्हाला मागता येत नाही, कारण ते लोक आम्हाला कुठंतरी बांधून ठेवतात. आपुलकी पाहिजे पण आपल्या माणसाची. आपण आपुलकी करतो, आपण नेत्याला आपला म्हणतो, त्यांना मत देतो, पण तो नेता आपला आहे का, आपला होईल का, आपला होऊ शकतो का, हा आपण कधी विचार करत नाही. पण आपली सर्वात मोठी चुकी हे आहे मित्रांनो, आपण जेव्हा मत देतो तेव्हा आपण जातीच्या आधारित मत देतो. आपण हा विचार करतो की हा माझ्या जातीचा माणूस आहे, माझ्यासाठी काहीतरी करणार. पण हे चुकीचे वाक्य आहे मित्रांनो. आपण चुकीचा विचार करतो. तो माणूस, तो नेता, खासदार, आमदार, मंत्री आपल्याला फक्त मतापुरता वापरतो. ही ह्या देशाची हकीकत आहे. आणि तो निवडून आल्यानंतर आपल्याकडे लक्ष देत नाही, त्याला काय देणं घेणं राहत नाही. तो फक्त विचार करतो की माझ्या घरात पैसा कोण येईल, माझा मुलगा बाहेर देशात शिकायला कसा जाईल, माझा मुलगा उच्च पदवी घेऊन राजासारखा कसा राहील, असा विचार करतो. ह्या देशातल्या गरिबाला लुटून आपल्या मुलाला, आपल्या फॅमिलीला सुखात ठेवायचा विचार करतो. हे असे हरामखोर नेते आहेत. मी असं म्हणणार नाही की ते हरामखोर आहेत, कारण ते हरामखोर आहेत त्याचं कारण हे आहे की आपण त्याच्याकडे लक्ष ठेवत नाही. आणि आपण लक्ष ठेवत नाही म्हणून ते चढतात, माजतात म्हणायला हरकत नाही. अरे आजपर्यंत भारत देशामध्ये संविधान आल्यानंतर आपल्याला एकत्र येता येत नाही. आणि आपण जोपर्यंत एकत्र येत नाही, आपण ह्या देशातल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याचं वाकडं करू शकत नाही. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. हे हकीकत आहे मित्रांनो.